आता थेट जाऊया अंधेरी पूर्व या भागामध्ये, ज्या ठिकाणी मंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये अमित शहा दाखल झालेत। तर मंत्री आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेले आहेत आणि या दर्शनानंतर या ठिकाणी अमित शहा यांच्या सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतर काही मंत्रिवर्ग देखील या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले। काही वेळापूर्वीच अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं आणि त्यापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली, ज्या बैठकीमध्ये विविध विषयांवरती त्यांच्यासोबत चर्चा देखील केली। आगामी पालिकेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर नुकतंच मुंबईमध्ये सुरू असलेलं मराठा आंदोलन असेल, त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असेल, या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते आणि आता ही दृश्य आहेत अंधेरी पूर्व या भागातली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, अंधेरी पूर्व मध्ये अमित शहा पोहोचलेले, बाप्पाचं दर्शन घेताय, काय अधिक अपडेट? सध्या आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे ते पांढरा या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री जे ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं कुटुंब आहे तेही त्यांच्यासोबत आहेत। आपण पाहू शकतो यावेळेस ते काही वेळापूर्वी ते लालबागचं दर्शन घेतलं होतं, त्यानंतर ते आता वांद्रे येथील ज्यांचे आशिष शेलार यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथून आता ते मोर्शी पटेल जे आमदार आहेत त्यांचं गणपती दर्शन घेण्यासाठी अंधेरीचे मोगरापाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत। त्यानंतर ते जे विमानतळाकडे पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। काही वेळापूर्वी जे ते सह्याद्री बैठक झाली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं। शासकीय जे निवास आहे त्या ठिकाणी जे ते गणपती बाप्पा असतो त्या ठिकाणी त्यांचे दर्शन केल्यानंतर लालबागला आले, लालबाग नंतर आता वांद्रे या ठिकाणी आले आणि यातूनच ते मोगरा जे अंधेरीला मोगरापाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी जाणार आहेत। निश्चित महेंद्र, मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे मराठा आंदोलनाकडे। या आंदोलनासंदर्भात अमित शहा काही माहिती घेण्याची शक्यता आहे का? त्याचबरोबर या संदर्भात या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाची बैठक पार पडू शकते का? या संदर्भात जे ती महत्वाची बैठक पार पडली आहे, बैठकीत जे ते मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे सगळं हाताळण्यासाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदेश दिलेत। या सगळ्या संदर्भात हे सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली होती, त्यामुळे त्यावेळी पूर्ण मराठा आरक्षणासंदर्भातची धुरा आहे ती सगळी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। निश्चित, धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अंधेरी पूर्व मध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सवामध्ये आता अमित शहा हे पोहोचलेले आहेत। तरी दृश्य आपण पाहतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकुटुंब अंधेरी पूर्व या ठिकाणी पोहोचलेले। त्यापूर्वी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते अंधेरी पूर्व मध्ये दाखल झालेले आहेत। यानंतर इतर मंत्रिवर्गाच्या गणपती दर्शनासाठी अमित शहा हे पोहोचतील। तर अमित शहा यांच्या पत्नी, त्याचबरोबर त्यांचा मुलगा, त्यांची सून हे देखील यावेळी हे सहकुटुंब अमित शहा मुंबईतील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहे आणि त्याच दरम्यान विविध गणपती मंडळांना असतील, त्याचबरोबर मंत्रिवर्गाच्या या घरगुती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहे। त्याच दरम्यान अमित शहा यांनी काही प्रमुख मुद्द्यांवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक देखील घेतली
जे मुद्दे सध्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे, त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असेल, या सगळ्या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर आता मुंबईतील जे महत्त्वाचे गणेश मंडळ आहेत, त्याचबरोबर मंत्रिवर्गातील घरगुती गणपतींचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा हे पोहोचताय आणि सहकुटुंब अमित शहा या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले. नुकतेच ते अंधेरी पूर्व या ठिकाणी मंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पोहोचले होते. त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं आणि आता पुढील दौऱ्यासाठी अमित शहा हे रवाना होत आहेत. तर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. तर अमित शहा आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला पोहोचले होते. अमित शहा यांनी सहकुटुंब गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे.